हॅलो एव्हरीवन, सगळेजण कसे आहात? नक्की सगळेजण खूप 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 छान असतात. तर आज आहे भोगी आणि भोगी स्पेशल आपली थाळी आहे. आज त्याची रेसिपी आहे तर भोगीची भाजी आणि मस्त जे आहे ते बाजरीची भाकर झालीच पाहिजे. तिथे एवढ्या सगळ्या प्रकारच्या भाज्या घेतलेल्या होत्या मी. आणि हे पहा, सगळ्या एवढ्या प्रकारच्या ज्या आहेत ते भाज्या कट करून घेतलेल्या पण आहेत. तर इथे जे आहे ते मेथी घेतलेली आहे, बोरं घेतलेले आहेत, तीळ घेतलेले आहेत आणि हे घेतलेले आहे, वांग घेतलेलं आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, बोर घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे, तुरीचे शेंगदाणे घेतलेले आहेत, तुरीचे शेंगदाणे. आणि ते तर झाल्यानंतर शेंगदाणे पण ते झाल्यानंतर इथे जे आहे ते टोमॅटो घेतलेला आहे, कांदा, फुलगोबी, गाजर आणि पत्तागोबी घेतलेली आहे, कांद्याची पात घेतलेली आहे, वरण्याची शेंग पण घेतलेली आहे मी. आणि हरभरे पण घेतले होते. तर ते तेवढ्या जे आहे ते भाज्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर पण घेतलेली आहे मी. खूप साऱ्या भाज्या होत्या. तर आता इथे जे आहे ते कडे ठेवायची गॅसवरती, आपल्याला कडे चांगली गरम होऊ द्यायची आहे कडक. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तेल. तर तेलाला बी जे आहे ते चांगलं गरम होऊ द्यायचं आहे, कडक चांगलं गरम होऊ द्यायचं आहे. त्याच्या आधीमध्ये काहीच टाकायचं नाही आपल्याला. तर आता तेल जे आहे ते पूर्ण गरम झाले, आता मध्ये टाकून घ्यायची आहे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे आपल्याला. त्याच्या आधीमध्ये काहीच टाकायचं नाही आपल्याला, मोहरी चांगली तडतडल्याशिवाय. तर बघा, मोहरी जी आहे ती पूर्ण अशी चांगली मस्त तडतडली आहे. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला वाटलेला लसूण जे आहे ते वाटून घेतलेलं आहे मी. आणि आता याला जे आहे थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे, जो कच्चापणा आहे तो निघून जाईल तोपर्यंत. आणि आता लगेच याच्यामध्ये जे आहे ते कांदा आणि टोमॅटो टाकून घ्यायचं आहे आपल्याला. तो खूप साऱ्या भाज्या एका ताटामध्ये ठेवल्या होत्या, त्याच्याने हे टोमॅटो टाकायला गेलं तर मग दुसरी पण भाजी येतच होती, किती पण असं प्रयत्न केला तरी आपण. तर मध्ये कांदा टोमॅटो जे आहे ते टाकून घेतलेलं आहे मी आता. आणि आता याला जे थोडंसं आणखी फ्राय होऊ द्यायचं आहे. आणि हे फ्राय झाल्यानंतर मध्ये ज्या काही भाज्या आहेत त्या सगळ्यामध्ये भाज्या एक एक टाकून द्यायची, जे छोले वगैरे आहेत किंवा शेंगदाणे आहेत ते सगळ्यामध्ये भाज्या नंतर टाकून द्यायच्या आहेत आपल्याला. फक्त कांद्याची पात, मेथी आणि कोथिंबीर हे अशा जे आहेत हे टाकायचं नाही यामध्ये, नाही तर बाकी सगळे जे आहे ते भाजीमध्ये टाकून द्यायची आहे आपल्याला. तर आता इथे जे आहे ते मी सगळी पूर्ण भाजीमध्ये टाकून घेत आहे, कारण मस्त सगळं टाकल्यानंतर फ्राय करून घ्यायची. आणि भोगीची भाजी म्हणजे खूपच छान लागते, सगळी 12 मिसळीची भाजी खूप टेस्टी लागते. तशी सगळ्यांनी करून खाल्ली पण असेल, पण मी केलेली होती शूट रेसिपी, त्याच्याने म्हटलं चला टाकावं आज. आता मध्ये जे आहे ते वांगे वगैरे सगळे सोले, बोरं पण घेतलेले होते, तीळ पण घेतलेले होते मी, ते पण मध्ये जे आहे ते सगळं टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला जे आहे ते ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या पूर्ण मिक्स करून घ्यायच्या आहेत. थोडंसं तेलामध्ये जे आहे ते खालीवरी करायचे, परतायचे आहेत आपल्याला थोड्या वेळ ते भाज्या जे आहे ते. आणि बघा ना किती छान कलर, पूर्ण सगळ्या भाज्या मिक्स, एकदम कलरफुल भाजी दिसत त्याच्याने. ते बघताच जे आहे ते मस्त असं तोंडाला पाणी सुटतं. बघा, आता भाजी जी थोडी फ्राय केलेली आहे, आता आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. याच्यामध्ये आपल्या चवीनुसार टाकायचं आहे तिखट आणि मीठ जे आहे ते जसं आपल्याला चवीनुसार पाहिजे असतं. कुणाला थोडंसं खारट आवडतं, कुणाला मीठ कमी लागतं, कुणाला मिडियम लागतं, त्याच्यानुसार टाकून घ्यायचं आहे मध्ये आपल्याला. आणि हे टाकल्यानंतर आता आपल्याला जे आहे ते पूर्ण भाजी जी आहे पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आहे. आणि मिक्स जो पण करत नाही पूर्ण ते मीठ सगळीकडे पसरत नाही, मग एका जागेवर मीठ लागतं एका जागेवर नाही लागत. त्याच्याने जे आहे ते सगळं पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि
आता जे आहे त्या भाजीला आपल्याला ठेवायचं आहे झाकून 1-2 ते 3 मिनिटं. असंच करायचं भाजीला आपल्याला 1-2 ते 3 मिनिट जे आहे ते झाकून ठेवायचं. मग आणखीन काढायची, एकदा हलवून घ्यायचं, मग आणखीन झाकून ठेवायचं, आणखीन काढायचं, आणखीन हलवून घ्यायचं. असं 2-3 वेळेस करायचं, जेणेकरून आपली भाजी जी आहे ती एकदम शिजून जाते मस्त. मध्ये पाणी टाकायची पण गरज नाही. ऑलरेडी भाजीला जे आहे त्याचं पाणी सुटतच असतं, कारण मध्ये टोमॅटो असतो वगैरे, त्याच्याने टोमॅटो असतो, पत्तागोबी पण पाणी सोडते त्याच्याने. ते मध्ये पाणी टाकायची आपल्याला काही गरज पण नसते. तर पहा, भाजी जी आहे ती 50% कुक झालेली होती. आणखीन झाकून जे आहे ते मला शिजून घ्यायचं होतं. आणि परत तिथं खूप गरम झाली होती कारण वाफेने. तर बघा, भाजी जी शिजलेली आहे आता, एकदम छान लागते भाजी, खूप टेस्टी लागते. आणि कुणाकुणाला हे भोगीची भाजी आवडते नक्की मला कमेंट करून सांगा. आता बघा, इथे जे आहे ते मस्त आता याला मिक्स करून घेतलेलं आहे मी. तर आपली भाजी ती एकदम झाली मस्त, आता शिजली वगैरे आहे, ती रेडी झाली. आता फायनल टच द्यायचं आहे फक्त आपल्याला त्याला आता. आणि पहा, हे पाणी वगैरे पण सोडून दिलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे शेंगदाण्याचं कूट. पण सॉरी, त्याच्या आधी जे आहे ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं. आपली पालेभाजी जी राहिली होत्या, मेथी आणि कांद्याची पात, कोथिंबीर वगैरे हे टाकून घ्यायचं. कोथिंबीर शेवटीच गार्निश करायची आहे आपल्याला. तर मध्ये जे आहे ते आधी हे सगळं पूर्ण ॲड करून घ्यायचं आहे. आणि याला काही जास्त वेळ लागत नाही शिजायला. मेथी आणि हे जे आहे कांद्याची पात पटकन सॉफ्ट होऊन जाते. आणि असं मस्त जे आहे ते कसं दाबून बघायचं, जेणेकरून आपल्या भाजी शिजल्यात का नाही ते आपल्याला कळतं. आता भाज्या जे आहेत ते मला सगळ्या पूर्ण फ्राय झालेल्या आहेत एकदम. आता आणखीन याला 1-2 मिनिट फ्राय करून घ्यायचं. मध्ये जे शेंगदाण्याचं कूट टाकायचं, आणखीन मग वरतून कोथिंबीर गार्निश करायची. मग आपली भाजी जी आहे ती एकदम अशी रेडी होऊन जाते. तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये जे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे. तर मी आणखीन आधी थोडं टाकलेलं होतं, नंतर थोड्या वेळाने आणखीन हे मिक्स केल्यानंतर आणखीन थोडंसं मध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं होतं. आणि मग झालं फायनल हेच जास्त. त्याच्यानंतर वरतून मस्त कोथिंबीर गार्निश करायची. मग भाजी जी आहे ती एकदम रेडी होते, खूप टेस्टी लागते चवीला पण. आणि मग मी तर जे आहे ते नंतर जे आहे त्याच्या बाजरीच्या भाकऱ्या पण केलेल्या होत्या, कारण मला खूप आवडतात बाजरीच्या भाकऱ्या, खूप टेस्टी पण लागतात. ह्या भाजीसंग खरं तर भोगीचा बाजरीचाच मान असतो. तर मस्त आता वरतून जे मस्त अशी कोथिंबीर गार्निश करायची. मग भाजी आपली एकदम रेडी होते, चवीला खूप छान लागते बरं का. कोथिंबीरने तर टेस्ट खूप जास्त येतो, कारण कोथिंबीरचा फ्लेवरमध्ये उतरत असतो, त्याच्याने भाजी खूप चविष्ट लागत असते. आता भाजी जी आहे ती एकदम रेडी झालेली आहे. बघून घ्या एकदा, किती छान मस्त दिसत आहे. बघताच जे आहे तोंडाला पाणी येतं. कोणाकोणाच्या तोंडाला पाणी आलं हे पण कमेंट करून नक्की सांगा. तर बघा, आता भाजी रेडी झाली. तर आपल्याला करायच्या आहेत बाजरीच्या भाकरी. तर ते साईडला घेतलेली आहे मी. इथे जे आहे ते घेतलेली आहे. परत त्यात टाकलेलं आहे 1 वाटी बाजरीचं जे आहे ते पीठ ते टाकलेलं आहे. आणि थोडंसं याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, जेणेकरून थोडंसं जे आहे ते मीठ लागतं, म्हणजे टेस्ट येते त्याला. थोडंसं ते मीठ सगळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं मध्ये पाणी टाकून जे आहे, जसं आपण भाकरीचं पीठ मळतो आपण ज्वारीच्या भाकरी, तसं बाजरीच्या भाकरीचं पीठ वगैरे मिळवून घ्यायचं आहे. जेवढं जास्त मळण्यात येईल तेवढं जास्त मस्त अशा भाकऱ्या टम अशा फुगत असतात. तर इथे मी जे आहे त्याला मस्त भाकऱ्या सगळ्या करून घेणार आहे. आता भाकरीचं पीठ वगैरे सगळं असं ते मळून घेतलेलं आहे. आणि साईडला नंतर खाली कपडा टाकला, कारण ते परत जे सारखं साईडला सारखं होते त्याच्याने. तर बघा, आता मस्त जे आहे ते पूर्ण आता पीठ हे झालेलं आहे. आता याचा आपल्याला करून घ्यायचा आहे गोळा. एकत्र पूर्ण पीठ झालेलं आहे. आता याचा चांगला असा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे.
आणि बघा आता अशा ह्या प्रकारे आपल्याला गोळा करायचं. पूर्ण जे आहे ते हाताने पूर्ण थापून घ्यायचं. त्याला थोडंसं जे आहे ते असं चपटू टाईप करून घ्यायचं आहे. छोटी साईज त्याची करून घ्यायची. खालून वरून दोन्ही हाताने जे आहे ते थोडंसं आपल्या हाताला थापून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. आणि माझ्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर कमेंट हे पण नक्कीच करा. तर खालती जी पिठाचा आपण गोळा घेतलेला होता त्याच्या खाली त्याच्या वरी जे आहे ते आपल्याला बाजरी तेच पीठ घ्यायचं आहे. मस्त जे आहे ती बाजरीची भाकर आपल्याला अशी थापून घ्यायची आहे. आणि फिरून पण घेता येते, पण मी जे आहे थोडं फिरवते थोडं थापते. तर त्याच्यानंतर वरून टाकून घ्यायचे आहेत आपल्याला तीळ. आणि तीळ हाताने थोडेसे प्रेस करायचे जेणेकरून जे आहे ते मध्ये तीळ असे बसतील, त्याच्याने सेट होतील. तर बघा बाजरीची भाकर एकदम अशी रेडी झाली. फक्त भाजायची राहिली. आता घ्यायची आहे अशी हातावरती आणि मस्त आपल्याला टाकायची आहे तव्यावर आता. आणि तवा आपण चांगला कडक गरम होऊ द्यायचा आहे. मग आता हे भाकर जे आहे तव्यावर टाकून घ्यायची. नेला जे आहे ते पाणी टाकून पाणी फिरवून घ्यायचं आहे सगळीकडून भाकरीला. आणि आणखीन वरतून जे आहेत आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत. ते पण हाताने थोडेसे असे प्रेस करायचे जेणेकरून तीळ तसे ते बसतील. तर आता थोडेसे खालतून जे आहे ते जर भाकर थोडीशी वरून जे आहे पाणी टाकलेलं आपण थोडंसं सुकलं की मग भाकर आपल्याला जे आहे ती पलटून घ्यायची आहे. बघा आता पलटून घेतलेली आहे मी. आता खालून जे आहे ते चांगली भाकर भाज द्यायची आहे आपल्याला. मध्येच लाईट पण गेलेली होती. तर हे सगळी आता भाजलेली आहे. आता अशी उलटी करून टाकायची आणि मस्त थोडासा कमी गॅस करायचा, जास्त नाही करायचा. आणि मग बघायचं भाकर कशी टम्म अशी फुगते ती. ह्या स्टेप जर अशा छोट्या फॉलो केल्या ना भाकरी खूप फुगतात. तर बघा माझ्या भाकऱ्या एकदम रेडी झालेल्या आहेत. सगळं खायचं जे आहे ते रेडी झालेलं आहे. मी एन्जॉय करते, तुम्ही पण नक्की करा. आणि माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया असं पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये.